याची नोंद तुम्ही घ्या. 25 मिनिटं 5 षटकांसाठी सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय दुसऱ्या सामन्यातला. सामना आहे आरोही 11 विपक्ष सावकार 11 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. वाटचाल परंपरेची परंपरा भव्यदिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो सातारा जिल्ह्याच्या पश्चिम जावलीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपल्या पुन्हा एकदा खेळाडूंचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी फरार येतोय तो पहिल्या डावातला पहिला चौकार. सुरेंद्र जाधव जे इंडियन आर्मी मध्ये आहेत आणि त्यांच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. फौजी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती एक चांगला तडका लावला. प्रारंभिक जोडीमध्ये विवेक शिंदे, त्यांच्या सोबतीला सुरेंद्र जाधव, तर षटक क्रमांक 1 अमर बामरस. असं रंगणार हे बॅटल आहे. अमर बामरस जे उरमोडी परिसरातील वडगाव गावचे आहेत, जिल्हा आयकॉन म्हणून ते खेळत आहेत. फाईन लेगला दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. बॉलच्या गतीचा वापर इकडे केला आणि फाईन लेगला खेळलाय सुरेंद्र जाधव यांनी. थोडेसे चपल झाले होते आणि त्यानंतर दिशा दिली. जो गॅप आहे त्या गॅपचा पुरेपूर वापर इकडे केला. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे. 9 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना सावकर 11. नाणेफेकीचा कौल सावकर 11 ने हारला, परंतु त्यांच्या मनासारखं टॉस मध्ये घडलं, कारण त्यांनाही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यायचा होता. परंतु नाणेफेकीचा कौल आरोही 11 कडून लागला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवरती अमर बामरस पुन्हा तयार. जोरकस टोलवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळाडू आहेत, अडवण्याचा प्रयत्न डीपला चांगला झालाय. बॉलची फेकी होतीये, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाहीयेत. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, जिथे आता स्ट्राइक आहे विवेक शिंदे यांच्याकडे. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे विवेक शिंदे, KSK चे बाहुबली बॅटिंगसाठी तयार. तर समोर अमर बामरस. वेळेची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही. विवेक शिंदे यांना एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. समेची बाजू काय आहे ना, तर स्ट्राइक रोटेट केलेला आहे. स्कोर बोर्ड बिझी ठेवलाय. आतापर्यंत 4 बॉलचा इकडे खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा बिनगडी बाद. चला, अधिकचा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. सर्वांनी सहकार्य करा मित्रांनो. 11 माफ करा, स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं आम्ही करेक्शन करतो. 11 धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल त्याला पाठवून दिलाय सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक वाढतय धावफलक. फलंदाज सुरेंद्र जाधव यांच्या बॅट मधून आला एक बेमिसाल फटका. कमी गतीचा बॉल होता आणि तो ओळखला आणि अमर बामरस यांचा बॉल फेकून दिला सरळ 6 धावेंसाठी. बॉलचा वेग पुरंदा काढून घेतला होता आणि त्यानंतर सुरेंद्र जाधव यांनी हा फुल टॉस खेळला आणि त्या बॉलला पाठवून दिलं सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्येची गती आता वाढली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 धावा धावफलकावरती. सुरेंद्र जाधव जे जाधव उमरीचे आहेत आणि इंडियन आर्मी मध्ये आहेत आणि खास ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी ते सुट्टी काढून आलेले आहेत. म्हणजे या प्रीमियर लीगची महती पहा. प्रत्येकाला ही प्रीमियर लीग खेळाविषयी वाटते. प्रत्येक जण आपल्या कामधंद्यातून नोकरीतून वेळ काढून आज ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेला आहे. आणि पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये जी संकल्पना राबवली ना जिल्हा आयकॉन, ही संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. जिथे आता अनेक पुढच्या सामन्यांमध्ये अनेक जिल्हा आयकॉन, पश्चिम जावलीचे आयकॉन आणि खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये रंगणारा हा रणसंग्राम आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता सुशांत कदम चोरगे उमरीचे आहेत. ओव्हर नंबर 2 साठी खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हेलिकॉप्टरचं उड्डाण, सीमा पार येतोय तो षटकार. फलंदाज विवेक शिंदे रुळे यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत असताना हा बॉल पाठवून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण, विवेक शिंदे यांच्या बॅट मधून एक बेमिसाल षटकार सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी.
सुशांत कदम तयार, चांगली गोलंदाजी तेही करू शकतात, क्षमता आहे. पहिला बॉल निश्चित त्यांचा महागडा आहे, परंतु येणाऱ्या बॉलवरती त्यांना कमबॅक करावं लागेल. पुन्हा पुन्हा या फटक्याची आपण क्रिया पाहूया. ज्या प्रकारे खोलवर पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती ताकदीचा वापर, कमी गतीचा आहे आणि त्यालाही फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. विवेक शिंदे सेट ऑन अ फायर. लागोपाठचा दुसरा षटकार जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना विवेक शिंदे यांनी पाठवलाय सरळ धावेसाठी. लोअर फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी. आता भयानक आक्रमण गोलंदाजावरती चढवलेला आहे. एका बाजूला सुशांत कदम यांना कमबॅक करावा लागेल. साइड अँगल पहा, एक पाय पुढे काढत हा बॉल पाठवला लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी. पोटेक्स लाईव्ह या वाहिनीने एक चांगलं प्रसारण दिलेलं आहे या स्पर्धेचं. घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत, किंबहुना जिथे आहेत ना प्रेक्षक तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या वाहिनीच्या माध्यमातून होतोय. एक चांगला बॉल जो मनोबल वाढवेल, मनोधैर्य वाढवेल आणि याच प्रकारची गोलंदाजी गोलंदाज सुशांत कदम यांना करावी लागेल. पंचांनी कळवलंय लेग बायची धाव आहे. स्ट्राइक आता रोटेट होत आहे. धावसंख्येमध्ये होणारा बदल, धावसंख्या आहे 30 धावा बिनगडी बाद. विवेक शिंदे खेळत आहेत 5 बॉल 14 आणि सुरेंद्र जाधव उमरी खेळत आहेत 4 बॉल 15. सुशांत कदम तयार, जे चोरगे उमरीचे आहेत. षटक क्रमांक 2 हाताळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरेंद्र जाधव यांच्यासाठी. अंगावरती येणारा बॉल, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. अडवण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत होईल का? हो, झालेला आहे. बॅकअप तिकडे दिलेला आहे या बॉलला, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकत नाहीयेत. सुरुवातीचे काही बॉल महागडे होते आणि त्यानंतरचे काही बॉल चांगले आहेत, असं विश्लेषण आपण करूया. सुशांत कदम यांच्या गोलंदाजीमध्ये कौतुक त्यांचंही आपल्याला करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीचे काही बॉल महागडे होते, परंतु त्यानंतरचे टाकलेले बॉल हे प्रभावशाली होते. आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न, एका वेगळ्या शैलीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुशांत कदम करत आहेत. आपलं संपूर्ण बॉडी वेट आहे, जे वजन आहे, संपूर्ण तोल आहे ना, तो डाव्या बाजूला जातोय. म्हणजे कुठेतरी एक अँगल ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना करण्याचा प्रयत्न सुशांत कदम करत आहेत. सुरुवातीचे 2 बॉल महागडे, त्यानंतर 3 बॉल अप्रतिम. जे काय मिश्रण आहे ते अंमलामध्ये आणलं. जी काय गोलंदाजीमध्ये भिन्नता आहे ना, ती त्यांनी अंमलामध्ये आणलेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलेला आहे. पंचांनी कळवले दिशा खराब आहे. डायरेक्ट हिट केले. रनआउट साठी जातील का पंच? अपील केली जाईल का? अपील तर केली, परंतु पंचांनी कळवलेला आहे की हा वाईट बॉल आहे. डेंजरस एंडला धावले होते. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. डायरेक्ट हिट तिकडे झाला, परंतु क्रीजमध्ये फलंदाज सहजरित्या पोहोचले होते. खेळपट्टीमध्ये अनियमित असणारा बाउन्स हा फलंदाजांना प्रभावित करतोय. पाठीमागच्या बाजूने आलेले क्षेत्ररक्षक, त्यानंतर केलेली फेकी आणि फलंदाज सहजरित्या पोहोचले. धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना टीम सावकर 11. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. त्यानंतर बॅटला घेऊन गेले बॉलच्या दिशेने, परंतु कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 षटका अखेरीस प्रथम बॅटिंग करताना सावकर 11 ने बनवलेले आहेत 35 धावा बिनगडी बाद. विवेक शिंदे खेळत आहेत 5 बॉल 14. सुरेंद्र जाधव खेळत आहेत बॅटिंग करताना 7 बॉल 18. असं विश्लेषण करूया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की अधिक वेळ घेऊ नका, आपण करा घाई. क्षेत्ररक्षण लगेच बदला. खुलं क्षेत्ररक्षण असेल. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलेली आहेत, याची नोंद आपण घ्या आणि त्याची सजावट आपण लगेच करा, ही विनंती आहे. तुम्ही पाहत आहात ना, सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धा आहे पश्चिम जावलीची. स्पर्धा आहे पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 ची. ऋषी जाधव, जे जाधव उमरीचे आहेत, ओव्हर नंबर 3 साठी त्यांना प्रविष्ट केलेला आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. पश्चिम जावलीची प्रीमियर लीग आपण अनुभवत आहोत. पश्चिम जावली हा जर परिसर तुम्ही पाहिला ना, तर व्हॅली ऑफ फ्लावर्स, जे काचचं पठार आहे ना, त्या पठारापासून हा भाग पुढे सुरू होतो. त्याची आपण चर्चा करूया. बॉलर तयार.
अनिकेत जाधव यांच्याकडून प्रत्येक डॉटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे ऋषी जाधव यांच्यासाठी. आपटलेला बॉल वळवण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक बदललेला आहे. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी या दोन खेळाडूंनी उभी केलेली आहे. सुरेंद्र जाधव आणि विवेक शिंदे यांनी एक अप्रतिम खेळ केलाय, परंतु एका बाजूला आता आरोही 11ला जाळं विणावं लागेल. विकेट कशा घेता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज तयार ऋषी जाधव, क्षमता आहे. हाही चांगला बॉल आहे. अंगावरती येणारा बॉल वळवलाय. सिंगल वरती सध्या तरी फलंदाजांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवलाय. धावसंख्येला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 बॉलच्या पाठीमागे अगदी ऋषी जाधव यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहे. ज्यावेळेस गोलंदाजीसाठी आले ना त्यावेळेस गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये येऊन एक चांगला खेळ ऋषी जाधव यांनी केलेला आहे. उर्वरित 4 बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला विवेक शिंदे जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. यानंतरचा सामना आपण अनाउन्स करूया. यानंतर आपण तयार राहा. विराज 11 आणि श्री 11 आपल्यामध्ये सामना होणार आहे. आपण 4थ्या ओव्हरमध्ये व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. विराज 11 आणि श्री 11. डावेष्टी सोडून जाणारा बॉल पंचांनी कळवलेला आहे. दिशा खराब आहे. आतापर्यंत दिशा चांगली होती. दिशेवरचं नियंत्रण ऋषी जाधव यांचं चांगलं होतं, परंतु या बॉलच्या पाठीमागे दिशेवरचं नियंत्रण निसटलं. डावीशी सोडून जाणारा बॉल आलाय तो वाईट. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऋषी जाधव तयार, जे उमरीचे आहेत. यावेळेला फटका बेमिसाल आहे. नेत्रदीपक फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेंसाठी. क्वालिटी स्ट्रोक. काय फटका होता आणि काय फटक्यामधली ताकद होती. पुन्हा एकदा पाहूया. विवेक शिंदे KSK चे बाहुबली काय फटका खेळलाय. जबरदस्त फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेंसाठी. सबसे हटके 100% बॉल सीमा पार. बॅट्समन आहेत विवेक शिंदे, रुळे आहे त्यांचं गाव. पायांचा वापर चांगला होता. टायमिंग त्याही पेक्षा चांगलं होतं आणि विवेक शिंदे यासाठी जाणले जातात आणि KSK चे बाहुबली म्हणून त्यांची एक ओळख आहे. एका बाजूला ऋषी जाधव पुन्हा तयार होतील. पुन्हा या फटक्याची क्रिया आपण पाहूया. सबसे हटके 100% बॉल सीमा पार. सरळ धावेंसाठी गेला. वेगाने आणि उसळणारा बॉल. दिशा खराब आहे. पंचांनी कळवला हाही नकारात्मक बॉल आहे. ऋषी जाधव आता दिशेसाठी भरकटतायत. दिशेवरचं नियंत्रण थोडंसं सुटलेलं आहे, परंतु दिशा आणि त्या दिशेवरती नियंत्रण त्यांना आणावं लागेल. दिशा चांगली शोधावी लागेल. टप्प्यावरचा ताबा चांगला आहे, फक्त दिशा चांगली टाकावी लागेल. ऋषी जाधव ज्यांनी सुरुवातीचे 2 बॉल अप्रतिम टाकले होते. पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल. हाई बॉल फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. विवेक शिंदे यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. सरळ धावेंसाठी. एक वार चेंडू सीमा पार. येतोय विवेक शिंदे यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार क्वालिटी षटकार. फटक्यामध्ये पूर्णता होती. छोट्या उसळीचा बॉल फेकून दिला. सरळ 6 धावेंसाठी. एक सामर्थ्यवान षटकार. विवेक शिंदे यांची बॅट तळपलेली आहे. अवघे 8 बॉल खेळलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 27 धावा आलेल्या आहेत. ऋषी जाधव तयार होतील. जीवनात आणि क्रिकेटमध्ये नेहमीच सुरुवात शून्यातून नसते, तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि आज ती अनुभवाची शिदोरी ऋषी जाधव यांना खोलावी लागेल. ऋषी जाधव यांची सुरुवात आता पुन्हा एकदा अनुभवातून आहे. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी पुन्हा कळवलेलं आहे की दिशा खराब आहे. दिशेवरती नियंत्रण त्यांना करावं लागेल, ज्याची आपण चर्चा करतोय. दिशा तुमची दुर्दशा ठरवत असे जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये, याची आपण अनेकदा चर्चा करतो. डावेशी सोडून जाणारा बॉल दिशाहीन आहे, पंचांनी कळवलं. जीवनाला जर दिशा नसेल ना तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि क्रिकेटमध्ये जर एखाद्या गोलंदाजाला दिशा नसेल ना तर टीमची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कुठेतरी दिशेवरती नियंत्रण ऋषी जाधव यांना आणावं लागेल. पुन्हा तयार. यावेळेला पंचांकडे दाद मागितली आहे.
एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे लेग बाईच्या माध्यमातून आपण अंकित करत आहोत आणि हा बॉल चांगला आहे जो मनोबल वाढवेल ऋषी जाधव यांचं. याच प्रकारची गोलंदाजी ऋषी जाधव यांना करावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 53 धावा बिनगडी बाद. 3 षटकाच्या नंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमआउट दिला जाईल. धोरणात्मक वेळ पश्चिम जावली प्रीमियर लीगची तुम्हाला दिली जाईल याची नोंद आपण घ्या आणि ती वेळ फक्त 1 मिनिटाची असेल याची देखील नोंद आपण घ्या. 3 षटकानंतर तुम्हाला धोरणात्मक वेळ प्रदान केली जाईल पश्चिम जावली प्रीमियर लीगची. बॉल आला त्याला सन्मान दिलेला आहे. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना सावकर 11ने आतापर्यंत बनवलेले आहे 54 धावा बिनगडी बाद. स्ट्रॅटेजिक टाइमआउट सुरू होत आहे. फक्त 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे. तुम्हाला अधिकचा वेळ दिला जाणार नाही. त्याचबरोबर आणखीन एक सूचना आपण सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. लेग बिफोर विकेट तुम्हाला आउट दिलं जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आपण अनुभवत आहोत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होतंय KSKचे सचिव आणि मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर सोपान दादा यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. सोपान दादा मोरे यांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव आणि मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर सोपान दादा मोरे यांचं आगमन आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. ही संपूर्ण प्रीमियर लीग जर आपण पाहिली ना तर प्रदीप शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही प्रीमियर लीग आहे. क्रीडा क्षेत्रावरती भरभरून प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व ज्यांना आपण स्पर्धा सुरू होण्या अगोदर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. निश्चित सर्वांना आदराने हाक मारणारं आणि प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. पांडुरंग दादा साळुंके यांच्या वतीने सुरेंद्र जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण चर्चा करत होतो की प्रदीप शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देणारा पर्व क्रमांक 1 आहे. सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात. निसर्ग बदलला की फुले सुकून जातात. जे आपल्या हृदयात घर करतात तेच आपल्याला सोडून जातात आणि प्रदीप शिंदे आपल्याला सोडून गेलेले आहेत याच्यावरती कोणाचाच विश्वास बसत नाहीये. यावेळेला हा फटका क्षेत्ररक्षक आलेले आहेत बॉलच्या खाली आणि अखेर हा झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना टीम आरोई 11ला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे गोलंदाज संजय साळुंके यांनी. बॅटिंग करताना सुरेंद्र जाधव 9 बॉल 20 धावांचा खेळ ज्यांनी उभा केला. सुरुवात त्यांनी दमदार करून दिली संघाला आणि मैदानाच्या बाहेर ते आता चाललेले आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल पकडला. पहिल्या प्रयत्नामध्ये प्रयत्न फसला. दुसराही प्रयत्न फसला परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये अखेर हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. आपण पुन्हा एकदा पाहूया. पहिल्यांदा उसळी घेतली. दुसऱ्यांदाही उसळी घेतली आणि तिसऱ्यांदा हा बॉल पकडला गेला आणि एक चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. विक्रम भोसले मुनावळे तिकडे होते आणि त्यांनी हा झेल पकडला आणि मोकळा श्वास घेतला कारण जे 2 प्रयत्न केले होते ना त्या 2 प्रयत्नामध्ये बॉल हातामध्ये विसावू शकला नव्हता आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये विक्रम भोसले मुनावळे यांनी तो झेल पकडला. चला घाई करा. चला दोन्ही टीम आपण घाई करा. अधिकचा वेळ मित्रांनो घेऊ नका. आदित्य जाधव जे धावलीचे आहेत बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि पहिलाच बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. फटका आहे मोठा. नाही होणार धावांचा तोटा. येतोय तो षटकार. फलंदाज आदित्य यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय.
एक पाय पुढे काढत बॉल फेकून दिला, लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. आदित्य जाधव यांच्या बॅट मधून आलाय हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. संजय साळुंके यांनी पहिला बॉल निश्चित चांगला टाकला, परंतु दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. हॅलो, या ठिकाणी उपस्थित विजयदादा जाधव, भैरवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सर्व्हिस सर्व यांचं देखील आगमन झाले. आपल्या या स्पर्धेमध्ये दादा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या आता वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 61 धावा, 1 गडी बाद. विवेक शिंदे 27 धावांवरती बॅटिंग करतायत, आदित्य जाधव 7 वरती बॅटिंग करतायत. संजय साळुंके यांनी हाताळलेले आतापर्यंत 3 बॉल, धावा खर्च केलेले आहेत 7. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदललेली आहे. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. डीप स्क्वेअर लेग, वाईडिश, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरचं बॅकअप आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण चर्चा करूया. बॉलर तयार संजय साळुंके, राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीचा बॉल वळवलाय, फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. फटका आहे मोठा, सीमा रेषेच्या पलीकडे दस्तक देतोय सरळ 6 धावेंसाठी. तडक फडक कडक येतोय तो षटकार. फलंदाज विवेक शिंदे यांच्या बॅट मधून एक बेमिसाल येतोय षटकार. शक्तिशाली स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. विवेक शिंदे, महाबळेश्वर तालुका, रुळेगाव यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. बॉलर पर चेक 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 चेक. पंचांनी कळवलेला आहे की हा बॉल नकारात्मक आहे. धावसंख्येमध्ये बदल होतोय. सावकर 11 ने प्रथम बॅटिंग करताना मजल मारलेली आहे. 74 धावा, 1 गडी बाद. संजय साळुंके पुन्हा निघतील. खोलवर टप्प्याचा बॉल, आपल्या भात्यातून एक चांगला अस्त्र बाहेर काढले. रनआउट साठी जातील का? पंचांकडे मागितलेली आहे दाद आणि आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. या धावेची आता पडताळणी केली जाईल आणि तिसरे पंच शिवा वैतीसर याची पाहणी करतील की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. जी अपील केलेली आहे रनआउट साठी त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. चला, बाकीच्यांना विनंती आहे की आपण पंचांना सहकार्य करूया. पंच पडताळणी करतील. पंचांनी निर्णय कळवलेला आहे. फलंदाज नॉट आउट आहेत. लेग बायची धाव पंचांनी कळवलेली आहे आणि ही धाव आपण लेग बायच्या माध्यमातून स्कोर बोर्ड मध्ये जोडूया आणि पुढील संघाला आपण आमंत्रित करूया टॉस साठी. चला,
विराज 11 आणि श्री 11 यांच्यामध्ये पुढील सामना आहे आणि दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा। विराज 11 संघ म्हटलं की बजरंग दादा किर्दत आणि श्री 11 संघ म्हटलं की बाळू दादा पवार आणि सुभाष दादा पवार यांच्या मालकीचा संघ आहे। यांच्यामध्ये पुढची लढत होत आहे। त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा, ही विनंती। चला घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका। दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा वारंवार ही सूचना देत आहोत। मित्रांनो, घाई यासाठी आहे की आपण उशिरा सुरुवात केलेली आहे आणि बरेचसे सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा। रेग्युलर ओव्हर्समध्ये तुम्ही वेळ घेऊ नका। ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल ना सामन्याची त्यावेळेस निश्चित तुम्ही वेळ घ्या, आम्ही स्पीडअप नाही बोलणार, परंतु रेग्युलर ओव्हर्समध्ये वेळ घेऊ नका। बॉलर तयार, ऋषी जाधव पुन्हा एकदा यांना बोलवलेलं आहे जे उमरीचे आहेत। पहिलाच मोठा ब्लास्ट या बॉलवरती, समोरच्या दिशेला खेळलेला दमदार फटका, सीमा पार येतोय तो षटकार। फलंदाज विवेक शिंदे यांच्या बॅट मधून आला हा षटकार। बाहुबली KSK चे एक पाय पुढे काढत बॉल फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती, सरळ 7 धावांसाठी आलाय तो षटकार। 13 बॉल मध्ये 45 धावांचा झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय, टप्प्यामध्ये घेऊन त्याचा कार्यक्रम केलाय। खोलवर टप्प्याचा बॉल, सबसे हटके 100% बॉल सीमा पार। बॅट्समन आहेत विवेक शिंदे, रुळे आहे त्यांचं गाव। काय फटका खेळला आणि या प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक महाबळेश्वर तालुक्यातल्या रुळे गावच्या खेळाडूने ठोकलंय। पश्चिम जावली प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक। पंचांकडे बॉल सुपूर्द करा। एक्कावन्न धावांचा झुंजार खेळ 14 बॉल मध्ये। KSK प्रतिष्ठान महाबळेश्वरचे खेळाडू रुळे गावचे विवेक शिंदे यांच्या बॅट मधून पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मधलं दुसरं अर्धशतक आलंय। काय फटका खेळला यार, फक्त पाहत आणि पाहतच राहिले आपल्या फटक्याकडे। विवेक शिंदे वादळी खेळी, हळूहळू फटके विवेक शिंदे खेळत गेले। फटक्यांचं चांदणं त्यांनी शिंपलं आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी। जुना बॉल अवेलेबल नाहीये। पाच जुने बॉल जर कोणत्या खेळाडूंकडे असतील ना तर त्यांना विनंती आहे की ते आपण आणून द्या। इकडे जुने बॉल आमच्याकडे नाहीयेत। सामना सुरू करा। धावसंख्या आहे 87 धावा, 1 गडी बाद। जिथे या प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक आलेलं आहे। पहिला अर्धशतक आलं गणेश कदम वाकी यांच्या बॅट मधून। हाही फटका त्याच प्रकारचा आहे, प्लेसमेंट अप्रतिम आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावांसाठी। विवेक शिंदे नावाची सुनामी आली आणि त्या सुनामीचा उद्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये। आता विवेक शिंदे गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून ठरतायत। काय फटकेबाजी केलीये विवेक शिंदे यांनी, खेळलेला फटका दमदार आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 7 धावांसाठी। फटक्यामध्ये असणारी नजाकत, एक फोटोजेनिक स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आलाय। वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे रुळे करताना। आणि का आपल्याला KSKचं बाहुबली म्हटलं जातं ना, याचा त्यांनी प्रत्यय आणून दिलेला आहे आपल्या खेळीने। त्याचबरोबर संदीप दादा सिंदकर यांच्या वतीने प्रत्येक अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि ते कॅश प्राइज आहे विवेक शिंदे यांच्यासाठी। त्यांचा आम्ही मनस्वी आभारी आहोत। संदीप दादा सिंदकर श्री स्पोर्टचे संघमालक आहेत, त्यांच्या वतीने अर्धशतकी खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। दादांचे आम्ही आभारी आहोत। गोलंदाज तयार, राऊंड द विकेट ऋषी जाधव। ऋषी जाधव यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल। पाठीमागे माझ्याबरोबर घडलंय काय याचा विचार करण्यापेक्षा मला पुढे चांगलं करता येईल काय याचा प्रयत्न करावा लागेल ऋषी जाधव यांना। आणखीन एक चांगला टोला लॉंग ऑफला, हाई बॉल सीमारेषा चिरतोय 6 धावांसाठी। 4 बॉल 4 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत। विवेक शिंदे भयानक फलंदाजी
आलेले सर्वच बॉल फेकून दिलेले आहेत सीमारेषेच्या पलीकडे आणि 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम होईल का? आणि धाव फलकावरती 99 धावा उभ्या राहिलेल्या आहेत. अशा प्रकारचा विक्रम विवेक शिंदे यांच्या नावावरती आहे, परंतु या प्रीमियर लीग मध्ये त्या विक्रमाला पुन्हा एकदा गवसणी घातली जाईल का? आणि ते हा चांगला बॉल आहे, परंतु लॉंग स्टॉपला बॉल सीमारेषा चिरतोय सरळ 4 धावींसाठी. वाईट +4 अशा घेऊया धावा 5. 104 धावा धाव फलकावरती लागतायत आणि पाठीमागच्या सामन्याचा जी धावसंख्या होती ना ती ब्रेक करून टाकली आहे. संघाचं नाव आहे सावकर 11. कमी गतीचा बॉल वळवलाय आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 5 बॉल 5 षटकार. विवेक शिंदे महाबळेश्वर तालुका रुळेगाव जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना केलेली जबरदस्त बॅटिंग. काय फलंदाजी केली आहे. या नावाचं वादळ आणि या वादळाचा सपाटा पहा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय सरळ 7 धावांसाठी. शेवटचा बॉल आहे. ऋषी जाधव तयार होतील आणि 6 बॉल 6 षटकार लागतील का? आणि छोट्या उसळीचा बॉल बॅट वरती घेऊ शकले नाही. ऋषी जाधव यांचं कौतुक करावं लागेल. छोट्या उसळीचा बॉल टाकला. लेग बायची धाव आलेली आहे आणि जिथे 111 धावा धाव फलकावरती आहेत. सावकर 11 ने आता 112 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करताना आरोही 11 ला टॉस आपण करूया. विराज 11 आणि श्री 11 मध्ये टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. आजच्या दिवसातील जर आपण पाहिलं तर सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येतोय. विराज 11 विपक्ष श्री 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचंय. मी विनंती करतो विजयदादा जाधव आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. श्री 11 विपक्ष विराज 11 यांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. विराज 11 संघ जर आपण पाहिला तर बजरंग किर्दत यांच्या मालकीचा संघ, तर श्री 11 संघ जर आपण पाहिला तर बाळूदादा पवार आणि सुभाषदादा पवार यांच्या मालकीचा संघ. श्री 11 संघाचे संघनायक आपण त्वरित यायचंय. श्री 11 संघाचे संघनायक बाळूदादा पवार आपणास विनंती आपण टॉस साठी त्वरित या. नक्कीच एक चांगली आणि भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग 2024 पर्व पहिल्या पर्वामध्ये भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. 2 दिवसीय स्पर्धा. 8 संघ मालक, 8 सातारा जिल्हा आयकॉन, 8 असोसिएशन आयकॉन लढले जातील एका तख्तासाठी. कोण जिंकेल ही स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे अस्मितेची. पश्चिम जावली प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहतोय. श्री 11 संघाचे संघनायक आपणास शेवटचा कॉल असेल. आपण त्वरित कॉलसाठी या, टॉससाठी या. मॅच ऑन करायचे. बाळूदादा पवार आपणास विनंती असेल आपण टॉससाठी या. सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. विराज 11 विपक्ष श्री 11 यांच्या दरम्यान टॉस. उपस्थित मान्यवर विजयदादा जाधव यांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॉर्नरवरती एक बाजूला असेल राजधानी सातारा, तर दुसऱ्या बाजूला असेल पश्चिम जावली प्रीमियर लीग. कोण कॉल करतायत?
विराज 11चे संघनायक कॉल करतील. नक्कीच कॉल जिंकलाय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर विराज 11 संघाच्या पक्षामध्ये गेलाय. बजरंग केदार आपण स्वतः संघ मालक आहात, संघ नायक आहात. स्पर्धा आपण पाहतोय 360 मैदान. या अगोदरच्या 2 आपण सामने पाहिलेत, हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळालेत. या मॅचमध्ये आपला निर्णय काय असेल? फलंदाजी. नक्कीच फलंदाजी निर्णय घेण्यामागचं कारण काय? कारण काय नाही, स्कोअर होतो त्यासाठी आम्हाला बॅटिंग करायची. नक्कीच मी जातो पावश श्री 11 संघाचे संघनायक संकेत पवार. आपण जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? आम्ही पण प्रथम फलंदाजीच करणार होतो. नक्कीच मात्र या उलट झालंय. आपल्याला वाटेला आलंय क्षेत्ररक्षण. आपण क्षेत्ररक्षण करत असताना विराज 11 संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? सकाळच्या क्षेत्रापासून पाहिलं की धावा भरपूर होत आहेत आणि दोन्ही मॅचेस पाहिल्या तर +100. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त त्यांना 60 ते 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय भव्य आणि दिव्य असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी काय सांगाल? नियोजन आयोजन भरपूर खूपच सुंदर आहे आणि खरंच 360 मैदान आहे. त्यामुळे खेळायचा आनंद सगळ्याच खेळाडूंनी घ्यायचा आहे आणि सुंदर असं 360 मैदान आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देईन. चांगला खेळ करा आणि नक्कीच जो चांगला खेळ करेल तो बक्षीस पात्र होईल. नक्कीच आपणास दोघांना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करतो आपण देखील असं नसतं वाचाय. चला जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय एक महत्वाची खेळाडू इथे बाद झाला आणि खऱ्या अर्थाने 111 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक महत्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू बाद झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्ररक्षक म्हणत असेल, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. बाद झाला पहिल्या चेंडूवरती खेळाडू. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कौतुक आज 2 खेळाडूंचं निश्चित होईल कारण गणेश सावंतने केलेल्या 168 धावा, परंतु त्याच वेळेला पूर्वार्धामध्ये एक बादळी आणि झुंजार खेळी जी मात्र पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंगचा एकंदरीत विचार केला तर जिथे विवेक शिंदेने 18 बॉल 69 धावा, गणेश कदमने 68 धावा केल्या, 69 धावा विवेक शिंदेने जिथे करत असताना विवेक शेलारला आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात नवीन बॅटर विक्रम भोसले, सोपानजी मोरे यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूया. आमचे जवळचे मित्र आणि KSK तील पदाधिकारी. यावेळेला कट केलाय चेडू थर्ड मॅनला, मिळतील धावा 4. हा आलाय नशिबाचा चौकार. 112चा पाठलाग करत असताना चौकार येत असताना पाहायला मिळतोय. KSKचे एक सचिव म्हणून जे कार्यरत असताना आपण नेहमी ज्यांना पाहतो सोपानजी मोरे यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करतोय. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 ने इथे खातं खोलत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतोय विक्रम भोसले आणि त्याच्या साथीला अक्षय भोसले आहे. अक्षय भोसले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 12 मार्च 2006 साली क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एक इतिहास रचला गेला 434चा, परंतु अवघ्या 3.5 तासामध्ये तो मोडीच काढण्यात आला. इथे काय घडतंय? पुढचा खेळाडू देखील होतोय बाद. 2 धक्के 2 हजरे इथे देण्यात आल्यात. काही वेळापूर्वी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट पाहायला मिळाली की खऱ्या अर्थानं निलेजी मर्डेकर सरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये लेग बिफोर नसेल असं वाटलं. विशेष सन्मान करण्यात येत असताना सोपानजी मोरे साहेब यांची खासियत आहे, ज्या ज्या ठिकाणी ते ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती येतात ना त्या त्या वेळेला त्यांची कन्या ही नेहमी त्यांच्या सोबत पाहायला मिळते. मला आठवण होते ती मात्र कामोठ्याचं मैदान त्यांच्या डोळ्याला चेंडू लागला होता आणि त्यावेळेला त्यांची कन्या अगदी त्यांच्या सोबत होती.
मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया. नाव बॅक टू द क्रिकेट. धावफलकावरती धाव आहेत ते 18. खेळाडू बाद झाले 3. 112चा चालू आहे पाठलाग. पुढचा बॉल घेऊन विवेक पुन्हा एकदा सज्ज होईल. धावफलकावरती सुशांत स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला नटराज स्टाईलने चेंडूला केवळ दिली आहे दिशा. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने 22 वरती संघ जाऊन पोहोचला. 19 चेंडू आणि 90 ची गरज. 19 चेंडू आणि 90 धावा. आजच्या या 2 मॅच नंतर ना मला वाटतं पश्चिम जावळी क्रिकेटमधून कोणताही गोलंदाज आज म्हणत असेल की मी जास्तीची गोलंदाजी करेन. 100 धावा पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये 111 धावा. खोलवा टप्प्याचा हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल अवेलेबल होती आणि ती इथे प्राप्त झाली आहे. पुन्हा एकदा ही धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये. तू मी आणि या स्वरूपामध्ये खेळाडू क्रिकेटची होती. आत्महत्या बाद. 112चा पाठलाग करायचा आहे. अगदी आपण पाहिलं ना तर नांगी टाकली या संघाने. शोल्डर डाऊन झाल्यात. मोठ्या लक्षाचा पाठलाग आरोही 11 या टीमला करायचा आहे. हल्लीचं क्रिकेट जे आहे ना, कारण आपण पाहिलं ना तर हल्लीच्या क्रिकेटमध्ये आधुनिकता क्रिकेटला आली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, जो संघ पूर्वीच्या काळी टॉस जिंकायचा तो म्हणायचा की मी पहिला क्षेत्ररक्षण करेन. आणि सद्य परिस्थितीमध्ये ते पाहायला मिळालंय. 2 संघांनी टॉस जिंकला. या आधीच्या मॅचमध्ये आरोही किंग्स टीमने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या अगेन्स्ट 101 धावा बनवण्यात आल्या. आरोही 11 टीमने टॉस जिंकला, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधामध्ये 111 धावा बनवण्यात आल्या. आणि जशा पुढच्या मॅचचा टॉस झाला ना, टॉस जिंकल्या कॅप्टन मला ना नाही आम्ही बॅटिंग करणार, कारण इथे बॅटिंग करेल ना तोच राजा राहिलाय. धावा या मैदानावरती अगदी बरसत असताना पाहायला मिळाल्यात. प्रीमियम कॉलनीचं हे मैदान जिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 22ला 4 आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय सुरेंद्र. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुरेंद्र सज्ज होत असताना राईटच्या मोर विकेटने 4 खेळाडू बाद झालेत. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत असताना आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट घेतली आहे, चायनीज कट, रुबी कट ज्याला आपण म्हणतो. चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. सुरुवातीला धावा ओसांडून वाहत होत्या, आता इथे धावा महाग झाल्यात. मध्यंतरी आपण पाहिलं होतं की कांदे महाग झाले होते, लसूण महाग झाली होती, पेट्रोल महाग झालं होता आणि इथे धावा महाग झाल्यात. कारण धावा थांबल्यात, कोणतीही मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जिथे धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील त्या 2. ऍक्च्युली आज जर एकंदरीत पाहिलं ना तर हा शॉर्ट फाईन लेगला उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचा कॉल हवा होता, परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. त्याने कॉल दिला की मी हा कॅच घेऊ शकतो. धावा येते ती 1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25ला 4. 25ला 4. येणारे चेंडू आहेत ते 16 बॉल 87 ची गरज. 16 चेंडू आणि 87 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. भाग मिल्का भाग. आउटफील्ड फास्ट आहे. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण पाहायला मिळालं. यष्टिरक्षक काय करतोय, ही घाई आहे आणि ती अंगलट येते. अल्पेनलिबेची काही वर्षांपूर्वीपासून एक ॲडव्हर्टाईज पाहायला मिळायची, जी ललचाय रहा ना जाय. आणि यष्टिरक्षक काहीतरी तेच करतोय, कारण जिथे कॅच उडाला तिथे म्हणतो मी जाणार. झेल ज्या वेळेला रनआउट करण्याचा प्रयत्न आला तिथेही त्याच्याकडून पाहायला मिळालं. येणारे 15 बॉल आणि 84 ची गरज आहे. मॅचमध्ये जास्तीचं काही नाही राहिलं, कारण सर्वच जण विवेक तर बनू शकत नाहीत. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली होती, विवेकसारखा खेळाडू एकदाच मिळतो, त्याच्यासारखी बॅटिंग एकदाच होतोय, वारंवार होत नाही, परंतु त्याच्यासारखा तोच. पुढे काय हे पाहावं लागेल. येणारे 15 चेंडू आणि 84 ची गरज आहे. 30 षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. सद्य परिस्थितीमध्ये आरोही 11 या टीमला आपण बॅटिंग करत असताना पाहतोय. पुढचा बॉल. हा चेंडू खाली राहिला. नशिबाने साथ दिली नाही आहे बॅटिंग करणारा टीम. जिथे मैदानाच्या आतमध्ये आरोही 11 या टीमसाठी, आरोही 11 टीम अर्थात विकाजी जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय हा अंगलट आलाय. धावफलकावरती केवळ 28 आहेत. 4 खेळाडू बाद झाल्यात. पुढचा चेंडू
चेंडू इथे मात्र काय घडतंय, यू मिस. आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. खेळाडू क्रमांक 5 बाद. 5 खेळाडू देखील बाद होतोय. पाण्याची मागणी करण्यात येते. चला पाडी मैदानाच्या ड्रिंक्स ब्रेक 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पाण्याची मागणी होते. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. परंतु पंचांसाठी एक महत्वाची सूचना आयोजकांनी दिली आहे. 5 षटकांची मॅच आहे. 2 सामने जे चालू आहेत अजूनही आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत. वेळ झाली आहे ती ठीक 2 वाजून 15 मिनिटं झाले. जर कोणत्याही खेळाडूला पाण्याची आवश्यकता नसेल तर कृपया आपण पाण्याची मागणी करू नका. याकडे लक्ष वेधूया. येणारे 13 बॉल 84 ची गरज मॅच मध्ये पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतो. सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेटची ही लीगची स्पर्धा आपण पाहतो. पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित असणारी स्पर्धा पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व आणि तमाम पश्चिम जावळीकर सर्व पहिल्या गर्वावरती आहे. ते पश्चिम जावळीकरांना गर्व असे हे पहिलं पर्व आपण पाहतो. अनेक पारदर्शकांची रेलची असणारी स्पर्धा पाहना. प्रथम क्रमांक 55,555 रुपये, द्वितीय क्रमांक 33,333 रुपये, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आकर्षक चषक व रोख रक्कम 2,222 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक व 1,111 रुपये, मालिकावीरासाठी देण्यात आलेली एलईडी टीव्ही, त्याच वेळेला चौकारांच्या बादशाह षटकारांचा बादशाह स्मार्ट वॉच व आकर्षक चषक देण्यात येईल. उभरदार सितारा लेजंड खेळाडू यांच्यासाठी स्मार्ट वॉच व आकर्षक चषक, ऑरेंज कॅप पर्पल कॅप आपण लीडिंग विकेट टेकर्स आणि लीडिंग रन स्कोररला देतो आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक चषक आपण देतोय. गेम चेंजर साठी कोल्ड ड्रिंक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येते. षटक क्रमांक चालू असताना तिसरा आपण पाहतोय. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आलाय. 83 ची गरज या मॅच मध्ये अजूनही राहणार आहे. 83 धावा आपल्याला बनवाव्या लागतील. हिम्मत ठेवावी लागेल या मॅच मध्ये, कारण आरोग्य टीमसाठी जास्तीचं काही उरलेलं नाही. आपण पाहिलं तर अजूनही 13 चेंडू आणि 83 चा पाठलाग करायचा आहे. हा खोला टाकला लॉंग बॉलला. आणखीन एक झेल स्ट्रेट टू द फील्डर. फ्री होम डिलिव्हरी खेळाडू होतोय. तो 6वा बाद झाला. अगदी फ्री होम डिलिव्हरी होती क्षेत्ररक्षकासाठी. अगदी क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला. 29 ला 6. एक चांगला झेल लॉंग ऑनला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 83 ची गरज. प्रति षटका गणित इथून विचार केला ना तर 41.50 च्या धावगतीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. करंट रन रेट 9.67. 12 बॉल 83 धावा. मॅच मध्ये या सामन्यामध्ये आपण फॉलो यदा कदाचित पाहू शकलो. इतक्या धावा बनवल्या. विवेकने एकट्याने 69 बनवल्या. षटक क्रमांक 4 दौलत गोलंदाजी मार्ग होती पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. आरो 11 टीम जर मैदानाच्या आतमध्ये उतरली ना तर या 11 खेळाडूंनी एकट्या विवेकलाही हरवू शकलेले नाही आहे. काय हा एक प्रश्नचिन्ह उद्भवलाय. कारण 69 धावांची खेळी विवेकने केली. पुढचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एक सिंगल इथे घेण्यामध्ये यश प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. पाईच्या स्वरूपामधून एक सिंगल आली. एकेरी दुहेरी धावा कन्वर्ट करत असताना पाहायला मिळालं. प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आपण पाहिलं की एकंदरीत या गोष्टी तितक्यासा प्रेशर आणू शकणार नाही. 82 बनवायच्या 10 बॉल मध्ये. खोला टाकला फटका तर चांगला. हवेच्या लाटांवरती स्वार होत आकाशाला बुक्की मारत हा येतोय षटकार. 76 ची गरज. 9 बॉलचा खेळ शेष आहे. आकाशाला गवस निघालणारा आज तो पाहायला मिळाला. पुढ्यात आला. स्लॉट मध्ये आला आणि ऑन साइडला पाठवून दिला षटकारासाठी. मोठा फटका येत असताना फलंदाज सचिनच्या बॅट मधून. सचिन आणि गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल पेस करत असताना सचिनने षटकार ठोकला. 9 बॉल 76 ची गरज. आडव्या बॅटने आणखी एक चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत.
धावा थांबलेल्या असं पाहायला मिळाला. 36 धावा धावफलकावरती पाहतो आपण. शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 35 आल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये अद्याप आपण धावफलकावरती 36 पाहतो. एक सिंगल वेगाने शॉट थर्ड बॅटमॅन कंप्लीट करण्यात येते. 37 धावा धावफलकावरती आहे. 37 रन्स ऑन बोर्ड. खूप काय राहिलेलं नाहीये मॅच मध्ये. 112 करायचा होता पाटा आणि अशा परिस्थितीमध्ये 36 ला 6. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. त्याचा नाणेफेकीचा कौल झाला. काही क्षणापूर्वी पुढच्या मॅचचा देखील टॉप झाला. श्रीनिवास विपक्ष विराज इलेव्हन या दोन संघांदरम्यानची लढत. आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो. येणारे 6 बॉल 75 ची गरज. 6 चेंडू 75 धावा. आरोही इलेव्हन टीम साठी आपण एक्सप्रेस म्हणू शकतो ना. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से ले चले नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये काही बाकी नाही आहे, परंतु पुढच्या सामन्यांमध्ये खूप काय बाकी आहे. या स्पर्धेमध्ये तुमच्यासाठी खूप काय आहे. इथून तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकता. टेनिस क्रिकेटचा जर का आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स न झालेला अभिषेक दलोर अर्थात करण अंबाला अक्षरशः ढसाढसा रडला होता ISPL च्या पहिल्या मॅच मध्ये. परंतु तदनंतर काय परफॉर्मन्स त्याने केला. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिला. पहिल्या मॅच मध्ये कोसळणं आणि तदनंतर उसळणंही आपल्या रक्तामध्ये असायला हवं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 75 ची गरज आहे. 6 चेंडू 75 धावा. 6 चेंडू आणि 75 ची गरज. शेवटच्या आणि निर्णायक षटक गोलंदाज राईटच्या मोर विकेटने 6 बॉल 75 बनवायचे. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतोय. एक सिंगल मिळेल विहिरीचा प्रयत्न करण्यात आला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. धाव वेगाने कंप्लीट करण्यात येते. धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. त्या दोन संघांची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने एकूण 40 आहेत. 5 बॉल आता मात्र 73 ची गरज. आजच्या दिवशी तुम्ही आवाज ऐकताय. निलेजी मर्डेकर सरांचा, उमेशजी सावंत सर आमच्या सोबत आहेत आणि प्रदीप साळुंके सरांनाही तुम्ही ऐकताय सूत्र संचालकाच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची आतली कडा घेतली. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या वधारेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 72 ची गरज. 4 चेंडूचा खेळ शेष. पण एकट्या खेळाडूवरती मात करू शकलेला नाही आरोही 11 हा संघ. कारण आपण पाहिलं तर विवेकने जी काय बॅटिंग केली, विवेक शेलाने 69 धावा बनवल्या. हा बॉल बॅकफुटला येत असताना ऑन साइडला चेंडूला केवळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. तीन चेंडू आणि 68 गरज. 44 ला 6. आस्किंग रन रेट आता मात्र 136 वरती जाऊन पोहोचलाय. 9.78च्या करंट रन रेटने धावा आल्यात. 44. 3 चेंडू 68. खोलात टाकला हा बॉल. ऑन साइडला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. त्या व्यतिरिक्त जास्तीचं काय नाहीये. चांगल्या दर्जाची फेक धाव मिळाली. 1 धाव फलकावरती आहेत. त्या 45 खेळाडू बाद झालेत. 6 येणारे 2 बॉल आणि 67 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एका बॉलवरती 286 बनल्यात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. परंतु त्यानंतर ह्या साऱ्या गोष्टी घडत असताना पाहायला मिळाल्या नाहीत. व्हाईट बॉल आला. कालचा दिवस क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती 15 मार्च 1877 ला आणि पहिली मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाच्या अगेन्स्ट खेळण्यात आली होती. स्पोक 4ने पहिला बॉल फेस केला होता. जिंकली होती मॅच ही अर्थात खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया टीमने. कसोटी क्रिकेटला तिथून सुरुवात झाली. पुढचा बॉल. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती या मॅच मध्ये 66 धावसंख्येची. 1 बॉल 66 धावा. 46 ला 7 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. शफल झालाय. बॅकफुटला ऑन साइडला केलेत. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धाव मिळाली. 1 संघाची धावसंख्या वधारती आहे. 47 आणि सामना धाव आलेली नाहीये. अर्थात 66 धावसंख्येने हा सामना एका मोठ्या फरकाने जिंकलाय. तो सावकर 11 या टीमने
ॲब्सोल्युटली नो डाऊट या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या आपण आमंत्रित करूयात. विवेक शिंदे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 18 बॉल 69 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. अतिशय आणि अद्भुत खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याची प्रतिभा त्याच्याकडे ठासून भरली आहे. तो अविश्वसनीय खेळाडू आहे आणि विवेक शिंदेला आपण आमंत्रित करतो आहोत मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जिल्हा आयकॉन खेळाडू